मुंब्रा शाखा ने बस यात्रियों को निशाना बनाकर चोरी और लूटपाट करने वाले एक शातिर गिरोह का पर्दाफाश करते हुए 2 पुरुष और 2 महिलाएं ऐसे 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपी के पास से 52,34,100 रुपए मूल्य के 32 तोले सोने के आभूषण, 5 मोटरसाइकिलें, एक अग्निशस्त्र, जिंदा कारतूस और धारदार हथियार बरामद किए गए। जांच में थाने मुंबई, नवी मुंबई और पुणे क्षेत्र में 24 अपराधों का खुलासा हुआ है। मुख्य आरोपी सऊद खान पर पहले ही कई गंभीर मामले दर्ज है और अब लंबे समय से फरार था। पुलिस का कहना है कि इस कार्रवाई में यात्रियों को निशाना बनाने वाले संगठित अपराध गिरोह का भांडाफोड़ हुआ है। इस मामले में आगे की गहन जांच जारी है। मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी आणि फसवणूक पद्धतीने किंवा बॅगमधून सोनं चांदीचे दागिने चोरी करण्याचे गुन्हे दाखल होते। समांतर तपास गुन्हे शाखा घटक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शिरसाट आणि त्यांची टीम करत होती, ज्यामध्ये त्यांनी एकूण 24 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। त्यामध्ये एकूण 52 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, ज्यामध्ये 32 तोळे सोन्याचे दागिने आहेत, 5 मोटरसायकल आहेत, एक फायरआर्म, अग्निशस्त्र, एक राऊंड आणि चाकू असं मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 2 पुरुष आरोपी आणि 2 महिला आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये एकूण 5 चेन स्नॅचिंग, 5 मोटरसायकल चोरीचे गुन्हे, 4 मोबाईल स्नॅचिंग, एक फायरआर्म आणि इतर 9 चोरीचे गुन्हे असे एकूण 24 गुन्हे उघडकीस आलेले आहेत, ज्यामध्ये सईद खान आणि स्वप्नील माधवानी या 2 आरोपींना जबरी चोरी, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंगमध्ये अटक करण्यात आलेली होती। या दोन्ही आरोपींवर पूर्वी सईद खानवर 12 गुन्हे आणि स्वप्नील माधवानी याच्यावर एकूण 10 गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर सईद खान हा MPDमध्ये सुद्धा पाहिजे आरोपी होता। सदर आरोपींचा पोलीस कोठडी आजपर्यंत आहे। त्याचबरोबर 2 महिला आरोपी, एक संगीता पिटकर आणि सुरेखा गायकवाड या सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। याबरोबर या आरोपींनी ठाणे आयुक्तालयाबरोबर नवी मुंबई आणि इतर ठिकाणी सुद्धा काही गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1ची टीम करत आहे।